कंप्लीट झालेला आहे. हॅलो, मी सुहासिनी मधुकर जोडके. सासरचं नाव सुहासिनी शिवाजी कांबळे, शिवाजी नगरला असते. आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन आणि IT स्टेनोग्राफर. हॅलो, माझं नाव शुभांगी मुंजेशी काळजे आणि सासरीचं नाव आहे शुभांगी दादासोबत थोडे. मी राहते आता सध्या मुंबईला. मला दिले आहे मुंबईमध्ये. माझी 12वी झालेली आहे. माझं माहेरचं नाव वनिता बबन हवालदार, सासरचं नाव वनिता संजय ससरे. माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. माझे मिस्टर सूतगिरीत असतात. मी पण कडेगावमध्ये किराणा मालाचं दुकान चालवतो. माझं नाव शांतराव गायकवाड. मी 7वीपर्यंत शिकवते, नंतर 12वीपर्यंत शिकले. माझे सासऱ्याचे नाव पूजा कुमार भोसले. माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि मी कंपनीत कामाला असते. माझं नाव अर्चना दे. माझ्या सासरचं नाव शुभांगी कम. माझी 12वी झाली. सुप्रिया बाबूराव पोळ. सासरचं नाव सुप्रिया लगासू मोहिते. MA इकॉनॉमिक्समध्ये झालं. सध्या घरीच असते. वंदना किसन शिंदे हे इथलं नाव. सासरचं नाव संजय. वंदना हॅलो, नमस्कार. माझं नाव दत्तात्रय भीमराव भोसले, अंबळ DB भोसले DB. माझा व्यवसाय दुधान करत आलो. संकलन वितरण. हॅलो, सर्वांना नमस्कार मोठ्यांना आणि फ्रेंड लोकांना सगळ्यांना हॅलो. आणि माझं नाव माहेरचं राधिका सुरेश पोतार आणि सासरचं राधिका अर्जुन पोतार. माझ्या मिस्टर भारतीमध्ये जॉब करतात आणि मी प्रायव्हेटमध्ये करते. हॅलो, मी सारिका श्रीकांत असते आणि आता सारिका फिरवते. मी BSc केली, नंतर BBA आणि आता ICICIमध्ये जॉब करते ॲज अ DPO. हाय फ्रेंड्स, मला बरेच जण म्हणत असतील की कोण काय. मी उज्ज्वला सुरे, उज्ज्वला बाळासाहेब सुरे. आणि आत्ताचं माझं नाव टोटली डिफरंट आहे. रोहिणी श्रीदर्शन पाटील. मी MA BEd केलं आहे. शिवाय बाकीचं बघत काय काय करते मी. माझं कथ्थकचा क्लास झालेला आहे. कोरिओग्राफर आहे मी. शिवाय शॉर्ट फिल्मचे माझे परवा शूटिंग झालेलं आहे. नाटकात सुद्धा मी काम करते आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे नंतर. ओके. माझं माहेरचं नाव सविता धर्म, सासरचं नाव सविता आनंद म्हणते. माझे मिस्टर CNC जॅगवर कंपनीमध्ये असते. त्यांनी प्रायव्हेट जॉब करते. पोरांनी काय सांगायचं रे. माझं नाव काय करून असं सांगायचं आहे का. माझं नाव जयेंद्र प्रल्हाद चव्हाण जय. माझं शिक्षण PG DBM झालेलं आहे. मी IBM या कंपनीत अकाउंट सोल्युशन लीड आहे. 3 कंपनीचे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि प्रोजेक्ट PMOs हँडल करतो. आणि आता सध्या पुण्यात केबल लागलेलं आहे. तिथेच राहतो नरेगाला. माझं सासर शाळेगावच आहे. माझं आधीचं नाव अपर्णा डवली आणि लग्नानंतरही अपर्णा अर्जुन डवली. मी MSc मायक्रोबायोलॉजी केलं
3 वर्ष जॉब केला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आणि आता फुल टाईम हाऊसवाईफ आहे. नमस्कार, मी अभिषेक सतीश खेर कडेपूरला राहिला होतो. आता कराडला स्थायिक झालो आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे आणि आता माझ्याकडं कराड आणि सातारा मायक्रोमॅक्स सर्व्हिसिंग आहे. नमस्कार, मी प्रशांत मधुकर कानवडे उर्फ दादा. मी 10वीनंतर ITIचा कोर्स केला. सध्या मसाल्याचा व्यवसाय करतो आणि जोडधंदा म्हणून थर्माकोल बंदरांचे होलसेल विक्रेता वगैरे मी आहे. नमस्कार, माझं नाव संदीप राजराव कदम. मी सध्या माझं शिक्षण बिंदूच आहे डिप्लोमा केलं या TCमध्ये. सध्या पुण्यामध्ये सहाय्यक आहे. IT मध्ये जॉब करतो आणि सध्या आम्ही नॉर्मली डिफेन्स प्रोजेक्ट हँडल करतो. एकदा अजून याच्यामध्ये टेलिफोन असतात ते पूर्ण हँडल करतो. हॅलो, माझं नाव स्वागर आहे. सूर्यवंशी, मी नगरसेवककडे. माझे नाव महादेव मारुती माने, मी सध्या व्यवसाय करतो. नमस्कार, माझं नाव प्रमोद रमाकांत कराडकर. शिक्षण MCOM DDC आहे आणि सध्या कडेगावमध्ये इन्कम टॅक्स सेल्फ अकाउंट्स काम करतो. नमस्कार, मी विक्रम पाटील, राहायला कडेपूरला होतो. मी MBA फायनान्स केलं आणि सध्या पुण्यामध्ये एका IT कंपनीत असिस्टंट मॅनेजर फायनान्स. नमस्कार, मी अरविंद दिनकर मोहित, सध्या राहायला पुणे. शिक्षण बॅचलर इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सध्या मी ॲज अ IT इंचार्ज म्हणून पासपोर्ट ऑफिस पुणे इथं काम करतो. नमस्ते, मी जगदीश प्रकाश पटेल, कडेगाव. मी BCom केलं, त्याच्यानंतर DBM ATI हे डिप्लोमा केले. सध्या मी माझा ट्रॅडिशनल जो बिझनेस आहे बिल्डिंग तो चालू कडेगावचा. थँक्यू. मी अभिजित कुमार. मी 12वी नंतर कडेगाव करतो. 12वी 4 वर्ष ही केली. 2 वर्ष इथल्यात काम केलं. गेली 9 वर्ष US मध्ये काम केलं आज डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. तेच मी काय बोलतो, मी 1 महिन्यापूर्वी योजना मांडली, कल्पना मांडली की आपण परत एकदा सगळे भेटतो. एकदा कार्यक्रम केला आणि 1 महिन्यामध्ये प्रशांत, सुप्रिया, अर्चना, जीव सगळ्यांनी मिळून ही सगळी तयारी केली आमची आणि मस्त सुंदर कार्यक्रम होतो. या सगळ्यांच्या धन्यवाद. मी सध्या ग्रामीण फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून बेंगलोरची कंपनी याकडे कोल्हापूर डिव्हिजनला त्याचे एरिया मॅनेजर म्हणून काम करतो. नमस्कार, मी आश्रय गणित तांबोळी, सध्या कडेगावमध्ये व्यवसाय. नमस्कार, माझं नाव दीपक मोदी आणि मी सध्या शेती करतो. हॅलो, मी फारुख यासिन. माझा सध्या टेक्स्टाईलचा बिझनेस आहे. माझं नाव दीपक वसंत नाईकवाडे, सध्या कडेगावात असतो आणि गॅरेजचा वर्ग उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने करतो. त्यात सुट्टी आहे, भरपूर समाधानी आहे. नमस्कार, मी गणेश पवार. मी काढून आहे.
माझ्या 2 मुलांचे आहेत आणि ते तुम्ही मुक्त करत. हॅलो नमस्कार, माझं नाव शंकर जगन्नाथ मांडवे, कडेगाव, सध्या शेती करतो. नमस्कार, मी राजकुमार यशवंत यादव, शिक्षण MA बीएड करते. विशेष म्हणजे वेळ शिक्षण संस्थेमध्ये मी MA करून शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आता सध्या भारतीय विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आहे. आजच्या कार्यक्रमात मिथुन, प्रशांत आणि अर्चना, बाबू आणि बरेच आपले कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला, त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. माझा व्यवसाय आहे, मी जॉब पण करतो. नमस्कार, माझं मेमोरी पवार, मी कराडला कंपनीत आहे. नमस्कार, मी सुधीर जगताप, मी 10वी शिकलेलो आहे. मी 10वी नमस्कार, माझं नाव भवनाथ शिंदे, कडेगाव. मी सध्या शेती करतो आणि जोरदार म्हणून कारखान्यावर सर्व्हिस आहे. हॅलो, नमस्कार, माझं नाव प्रकाश शिंदे, मी शेती करून जॉब करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक आनंद असा होतो की हा कार्यक्रम धावण्यासाठी घेतला आणि या कार्यक्रमामध्ये आलो बरं वाटतं. माझं नाव विनायक पवार, मी विद्या करतो आहे. आमची कंपनी पण इंजिन कंपनी आहे जे इंस्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चर असते, तिथे मला क्वालिफिकेशन लोन आहे. मी संतोष नमस्कार, सध्या मी कंपनीमध्ये काम करतो. हॅलो, माझं नाव किशोर जयवंत मिसाळ, मी कडेगावमध्ये राहतो. मी केअर कंपनी म्हणजे शुगर फॅक्टरी इथे क्लार्क म्हणून हे पदार्थ करतो. हॅलो, मी प्रशांत गणेश शिंदे, मी सध्या कडेगावमध्येच आहे आणि माझा टुरिस्ट आणि ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. नमस्कार, मी शिवराज सुतार, मी LIC एजंट आहे आणि सोबत जॉब करतो. मला नाही वाटतं सांगायची गरज आहे. माझं नाव प्रशांत ओसवाल, ठीक आहे. मी काय करतो ते मला माहिती नाही. बऱ्याच करतो मलाच कळत नाही मी सध्या काय करतो, पण लोकांना माहीत असते. सगळी माहिती सांगायची म्हणजे शिक्षण कडेगावमध्ये झालं. हां, तर त्यानंतर 12 नंतर एक सुद्धा मुलगी पटली नाही मला, कारण कुणाला मी आवडलो नाही, मला पण आवडलं नाही असं पण असू शकतं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेलो, तर इंजिनिअरिंगला JE कॉलेज होतं. JE कॉलेजला 50% सीट असतात, तिथं कुठली मुलगी पटली नाही. म्हणजे काय म्हणतो मला झालं नाही. त्यानंतर इंजिनिअरिंग केल्यानंतर मी 1 वर्ष काहीतरी MBA साठी ट्राय केला. त्यानंतर मी गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई झालो. ज्या दिवशी नोव्हेंबर 2007 मध्ये घटस्फोट झाली मुंबईमध्ये,
2 लाईनला बॉम्बस्फोट आले होते. एक सेंट्रल लाईनला झाले होते, एक वेस्टर्न लाईनला. फक्त हार्बर लाईनला झाले होते, पण त्या हार्बर लाईनच्या ट्रेनमध्ये नव्हते. त्यानंतर मी तो जॉब होता गव्हर्नमेंट, कारण ते मुंबई होतं. ते मुंबईत लोक बरेच राहतात. त्यानंतर मी तिथंच काम करतो. त्यानंतर मी आउट ऑफ इंडियाला पण जॉब करतो. पण एवढ्या वर्ष मला अजून एक सुद्धा मुली पडलेली आहे. तर मी अजून अनमॅरिड आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. नाही, आत्ता माझं सध्याचं नाव आहे की मी जे काही करतो, म्हणजे मी बिलीव्ह करतो की जे काही करतो ते 100% करा. म्हणजे वॉट एव्हर यू डू इट 100%. सध्या मी मुलगी शोधतोय. म्हणजे कोर्टात केलं नाही. आता सगळे मॅरिड आहेत, अपेक्षा लावून काय मी जागा व्यवहार करतो आणि विशेष म्हणजे मी प्रशांतचे भरपूर आपण तिने हा सगळा वेळ बसवला व्यवस्थित सगळे मित्र मंडळीवर आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनी काय आवाज असे मी नमस्कार. मी मी डिप्लोमा केलेला आहे, सध्या पुण्यात आहे सर्व्हिससाठी. थँक्यू. एक सांगितलं की आपण कुठली बदल त्यांचा विजाची कुठली बदलली महिन्याचा थोडा आला वेळची बदल केली सर मोठा वेळ मला बसायला तिला बारा केला बघून तर आम्ही पास झालो त्याशिवाय ते शक्य नव्हतं. इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं 7 वेळा भरलेलं होतं बघून ते पण येत होतं. पेपर मी लिहू शकलो नाही, मोठा पेपर आला 7 वेळा मोठा पेपर दिला मी लेनच काय नाही. 7 वेळा मोठा पेपर दिला 8 वेळेला 40,000 रुपये घेऊन गेलो होतो. पण देता आला नाही, त्याचं काढून घेऊन गेलो होतो, पण ते पैसे दिले नाही तेवढे. नाहीतर आज मी संतोषाला जगताबाई त्याच्याबरोबर आम्ही रिटायर झालो देश सेवा करून. आता 12 वर्ष झाले, 12 वर्ष झाले जनसेवा करतोय. त्यापेक्षा 8 वर्ष चालवली, आता 4 वर्ष टाटा मॅजिक स्वतःचा व्यवसाय घर शेती कुटुंब समोरून समाधानी आहे. मी फ्रॉड आणि व्यवसाय माझा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही आमचा गव्हर्नमेंट स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतात आणि जगातही नाही की आम्ही गव्हर्नमेंट स्थापना केली आहे. नमस्कार, माझं नाव राजू उर्फ मिथुन मानसिंग देशमुख. मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडेगाव येथे कंट्रोल म्हणून नोकरीला आहे. बरेचसेच विद्यार्थी माझ्या टचमध्ये आणि ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा मला सांगितलं की आपण गेटचा कार्यक्रम घ्यायचा त्यावेळेपासून आतापर्यंत तुम्ही स्पीडनं फक्त काम आणि कामच चालू आहे, बाकी अजिबात काय नाही. आणि सगळ्यांचा आभार आहे तुमचा. सगळेजण आम्हाला खूप खूप आभार आहे. हॅलो, माझं नाव युवराज जाधव. आता मी राजेंद्र क्वालिटी इंजिनिअरिंग म्हणून
नमस्कार, मी छत्रपतीबद्दल सध्या विचारायला मी ईश्वर देसाई मराठी शिक्षण काम करतो. मी वसंत भोसले खांबाळेगाव पोल्ट्री व्यवसाय आणि शेती. मी वैशाली संजय, पहिलं माझं नाव आणि सासरचं नाव वैशाली संजय गौडा, राहणार वार शुक्रवार या दिवशी सारा आसमान तर दुमदुमून गेला. गेली हजारो वर्षे या देशाच्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला. साक्षात शंभर महादेवी आकाशातून फुले घेऊन वाहण्यासाठी सज्ज झाला आणि झुळझुळणारा वारा की आनंदाची बातमी ऐकण्यासाठी स्तब्ध झाला. आणि आला 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 तो क्षण आला जिचा मातेच्या पोटी माझ्या शिवाचा, तुमच्या शिवाचा, या महाराष्ट्राच्या शिवाचा, हिंदुस्थानच्या शिवाचा जन्म झाला. आणि गेली हजारो वर्षे सगळ्या आदरीची वाट राहिली भरून पावले. शंभर महादेवाने फुलांची बरसात केल्याने स्तब्ध झालेला वारा हसत खिदत दमदम सुटला. आला आला आमचा वाली, आला आला आमचा राजा, आला आला आमचा सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावता श्री राजा शिवछत्रपती आला. बोलायचं मला खरं अर्चनाचं अभिनंदन करावंसं वाटतंय. तिने एक महिना झाला त्याच्यासाठी कष्ट केले ना आपल्याला. आज तिच्यामुळंच आपण आज एकत्र येऊ शकलो आणि आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकलो. आपलं भाग्य म्हणावं की अशी ही मैत्रीण आपल्याला प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेऊन आपल्याला एकत्रित करेल आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतो अशी मी अपेक्षा करते. मी तुम्हाला खरं सांगते, मी तिला एकदा सुद्धा फोन केला नाही. तिने मात्र मला जास्त वेळा फोन केले. मी येऊ शकणार नाही म्हणून किती तिने विनंती केली, पण जी येणार होती तातडीनं ती कुणीच आली नाही. जी येणार नव्हती ती मात्र आली. शाळेत कार्यक्रमात कधी भाग घेतला नाही, कधी कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट घेतला नाही, पण लग्नानंतर बऱ्याच गोष्टी तिला कळल्या. असं मला वाटतं, बरोबर आहे का? आम्ही जास्त हुशार नव्हतो असे काही म्हणतात, पण आम्हाला राग येत नाही. राग येऊन करायचं काय? चिडवल्याशिवाय तर कोण चिडायचं नाही. मला पण वाटत होतं खूप शिकावं पुढे झालं, कारण माझी परिस्थिती करायची होती, त्यामुळे मला पुढे जायचं आलेलं. पण आता त्या गोष्टीला पश्चात्तापून काय उपयोग? पण आता आपल्या मुलांना शिकवणं मोठं करायचं येते मला. आणि असं प्रत्येक जण पोहोचेल तिथं आहे, पण शिक्षणाने कमी पाठीमाग आहे. ते आपल्यामध्ये जी गोष्ट झाली आहे ती मुलांच्या मध्ये करा आणि त्याच्यामध्ये आपणच आहे असं आत्मसात करा. माझं तसं शिक्षण 9वीत झालं. मी 9वीत पास झाल्यानंतर शाळा सोडली, पण त्यावेळी मला थोडा जरी कोणाचा आधार नाही दिला असताना तर आज मी खूप पुढे गेले असते. कारण शेतीत असल्यामुळं काही काही गोष्टी शिक्षणाच्या मला इतक्या खडवतात आणि इतकी मला प्रत्येक गोष्टीची आठवण येते. एखादं शिकलेलं बघितलं की वाटतं खरंच आपणही शिकलो असतो, पुढे गेलो असतो तर आपणही त्या पदावर गेलो असतो. पण आजकाल शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज बरीच मुलं माझ्याबरोबर पण इथं आले, कोण सांगते ड्रायव्हिंग करते, कोण असं करते तसं. पण जी इंजिनियर वगैरे मुलं झालेली आहेत ती मुलं संयमी राहतात, पण जी ड्रायव्हिंग करतात ती मुलं पितात. मला त्यांना एक संदेश मोलाचा द्यायचा आहे. सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा. गुटखा खातात, फोनवर बोलून ड्रायव्हिंग करतात, आपला जीव घालवतात, पण चांगला सांगणारा हा
पण हे चुकीचं आहे. कधी कधी या दुसऱ्याच्या गोष्टी आपण डोक्यात ठेवणं महत्वाचं असतं. ड्रायव्हिंग करणारे इथं आहेत, किती जण पितात? बीट पिता कोणच गाडी चालवत नाही. आता इथं मी कोण बघून सांगते कोण कोण पितं ते, गुटखा कोण कोण खातं ते मी सांगते. अहो आपला स्वतःचा एक त्याचा विचार करू नका, मागे आपली बायको मुलं त्यांना आधार कुणाचा हा विचार तुम्ही करत नाही. आज आम्ही तुमच्या मैत्रिणी आहे, तुमच्या बायका आहे, आमच्या बहिणी आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या अपेक्षा असतो आणि घरातला मुलगा या मुलावर सर्व काही आधारित असतंय, पण याचा विचार न करता आपण पुढे जात असतो. हे चुकीचं आहे. आज आपण शाळेत होतो ते वेगळं, आज आपण एक जबाबदार नागरिक आहे म्हणून विचार करून वागलं पाहिजे. धन्यवाद वंदना. एकेकाची तुमची सहकारी वंदना निकम नागेवाड्यात गेली का? शाळेत असताना बोलत नव्हती, ती बन्नाट बोलली, ती सगळ्यांचीच बोलती बंद केली. कधी काळी आबोल असणारी छोटीशी कळी एवढी आक्रमक पवित्र घेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिला अजूनही त्यावेळी शिकवलेलं एक गाणं आठवतं आणि तिने आग्रह केलाय की आम्ही शाळेत असताना जे गाणं तुम्ही आम्हाला वर्गात पाठ करून घेतलं तेच गीत पुन्हा एकदा म्हणा. गीताचं नाव आहे शाळेला जाऊन चला. आणि जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा मी कधी कधी असा गुणगुणत बसतो आणि जे गुणगुणतो ते 4 ओळी लिहून काढतो. त्या 4 ओळी तुम्हा सर्वांच्यासाठी. चला चला मुलांनो चला शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला. जीवा भावाचे मैत्र सारे एक दिलान जाऊ पुढे रे. जीवा भावाचे मैत्र सारे एक दिलान जाऊ पुढे रे. झप झप उचला पाऊल आपले गाव प्रार्थना चला. शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला. ज्ञानाचे आहे मंदिर सत्य शिवाहून शोभे सुंदर. ज्ञानाचे आहे मंदिर सत्य शिवाहून शोभे सुंदर. शिक्षण घेऊन पावे जाणी ज्ञानाचे आहे मंदिर सत्य शिवाहून शोभे सुंदर. सत्य शिवाहून ज्ञानाचे आहे मंदिर सत्य शिवाहून शोभे सुंदर. अक्षर अक्षर गिरू सारे साक्षर होऊ चला. शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला. इथे न पुसती जातानी धर्म कर्तृत्वाने घडते कर्म. इथे न पुसती जातानी धर्म कर्तृत्वाने घडते कर्म. हवी कशाला द्वेष भावना ऐक्याने राहू चला. शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला, शाळेला जाऊ चला.
केलेलं आहे काही भाग त्याचा एक थोडासा भाग काहीतरी करूया. स्पर्धा केल्या त्याच्यात माझ्या आवडीचं म्हणून जाणारे गाणं म्हणून एक जे मी परत नाटकात सुद्धा एक 10 प्रयोग केले. थोडा आर्थिक बाजूला मला सक्षम नसल्यामुळं फ्युचरमध्ये त्याला मला प्रयोग चालवता आले नाही. पण ज्या ज्या वेळेला आम्ही ती एकांकिका केली त्या प्रत्येक एकांकिकेला मला मध्ये अभिनयाचं पारितोषिक मिळालं. तर एकांकिकेचं श्रेय द्यायचं झालं तर सगळ्या माझ्या टीमला जातं. त्याचा एक भाग आणि टोटली मी जे अश्लीलता पूर्णपणे मार्मिकतेने मांडून केलेली होती. तर त्याचा अर्थ फक्त जो घ्यायचा तो पॉझिटिव्ह घ्या. जे असेल तेवढं त्याला एकच सीन फक्त मी या ठिकाणी करतो. 3 त्याचा एक असा होता मी त्यात गणा एक कॅरेक्टर करत होतो आणि माझा जो मित्र होता रमेश त्याला एक मुलगी आवडत असते आणि ती मुलगी आवडत असताना त्याला ते विचारायला धाडस होत नसतं. आता माझ्याजवळ येतो. त्याच्यानंतर मी त्याला कसं शिकवतो की बाबा कसं विचारायचं काय करायचं हा तो सीन आहे. आता हा जोडीला फक्त असेल दोन्ही कॅरेक्टर मला करावे लागतील. जेवढं मला जमतं तेवढं मी करतो. आवाज येतो तुमच्यापर्यंत आवाज येतो. तो रमेश पळ देतो गणा 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 कारण काय झालं अरे मला ती लय आवडत्या मला तिला विचारायचं आहे. अरे मग विचार ना आपण कसं विचारू अरे तोंडानं विचार आमच्या तरी तोंडानंच विचारतात. अरे तोंडानं विचारायचं पण नेमकं कसं विचारायचं अरे असं मर्दासारखं चालत जायचं आय लव्ह यू म्हणायचं. मर्दासारखं म्हणजे नेमकं कसं हा ते पहिल्यांदा तुला सांगितलं पाहिजे. कारण मर्द आणि तुझा तसा दुरान्वय काही संबंध नाही. म्हणजे नेमकं कसं अरे असं मर्दासारखं चालतंय म्हणजे नेमकं कसं थांब मी तुला सांगतो. समोरचं कॅरेक्टर अरे मही काय मर्दाची चाल आहे. अरे आजचे मर्द असे चालतात मुली अशांनाच पटतात. नाही मला नाही सांगणार तू जरा वेगळ्या पद्धतीने सांग. बघ परत एकदा सांगतो कसं चालत जायचं कसं चालत जायचं बघा एकदा परत एकदा काय करायचं कसं चालत जायचं उभा राहा सुरे का उभा राहा उभा राहा अरे तू मर्दासारखं म्हटलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. अरे गाना डोळे इथे असतात का तिची उंची किती एवढी मी बघतोय कुठं आणि तिला म्हणायचं अनुभव कशाच्या थोड्याशा परिचय तुझ्या डोळ्यात किती घाण झाले. अरे असं म्हणते का परत कसं चालू जायचं माझ्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणायचं सुरेखा 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 ताई तू मला खूप 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 आवडते का तू खूप खूप आवडते. अरे ताई तिला काय ताई म्हणायचं अरे ताई म्हणली तरी मला पडत का अरे तुझ्या नाराजी लागणं बेकार आहे चल मी जातो येत का. त्याच्यानंतर त्या सुरेखाला वडील येतो ताण 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 कर अरे का कुठे गेले तुझे वडील कोण वडील आमच्यात तरी वडील नाही. अरे मग यदू शेठ कोण आहे तुझा बाप आहे माझा. अरे मग तेच वडील वडील काय म्हणताय अरे बाप म्हणा ना तुम्हाला पेपर पाहिजे का हा हा काय पेपर
अरे जरा माणसासारखं वागायला शिक. अरे आमची सरिता बघ तुझ्याच वयाची, ती वागते कशी, बोलते कशी, जरा बघ कशाला तिचं नाव काढलं. आता काढलंय तर तिला म्हणावं या गाण्याला काहीतरी शिकव. एकावर प्रेम करून दुसऱ्याला जाळ्या करून तिसऱ्याबरोबर डांगटिंग करून चौथ्याच्या गाडीवर बसून कसं हिंडावं शिकवत म्हणावं तिला. काय सरिता तुला माहित आहे, तुला माहित आहे आपण तिच्या माझ्या दरबारात टाकलं होतो. सरिता 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 तर तुला ठेवतच नाही. अगं तुझ्या शरीराच्या शाळेत 2 भाग करतो, वरचा भाग गावाच्या डुकरांना टाकतो आणि काका खालचा भाग आमच्याकडे टाकतो. कशाला? अरे सगळ्या डुकरांना कशाला, तर कोल्या मित्रांना पण काहीतरी असू द्या. अशी एका ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 वेळा केली आणि 4 ठिकाणी मला उत्कृष्ट वेळ दिली आणि याचं पार्टिशन लागलं. धन्यवाद. कुठल्या गोष्टी आहेत काय ते आपल्या सगळ्यांना माहिती. मी पहिल्यांदा सांगतो तुम्ही नकार द्यायचा. इथं येऊन जन्म तुम्ही काय सांगितलं त्याला ती म्हणायचं बोलत आहे ना किशोर किशोर अरे किशोर किसा किशोर किसा हॅलो हॅलो एक मिनिट. इथं प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल, त्याला इथे यायचं आणि आपलं काही पण ऍक्ट असू द्या सादर करायचं आहे. दीपक राजपूत दीपक राजपूत दीपक राजपूत. मला वाटतं दीपक राजपूत 10वीत असताना तसा हुशार मुलगा तर तुझ्याकडे कधी पेन नसायचं. ठीक आहे, तर आता शिक्षक आहेत वाटतं. तर शिक्षक शिकवायचे तर शिक्षक आपलं असं डिक्टेट करायचं ना पुढे जाऊन की तुम्ही लिहून घ्या वगैरे. तो शिक्षक आपल्याला लिहायला लावायचे. तर तिकडे माझ्या मागच्या बेंचवर बसलो बघा, तिकडे पेन नव्हता. तर मी पेनाचं चुकून घेतलं माझ्याकडून. पेन नाही आणि सरांना दाखवायचं तर आहे मी लिहितोय, आता करायचं काय. तर मग पेनाचं चुकून माझ्याकडे घेतलं आणि त्याला काय केलं वहीचं पान काढलं आणि तेव्हा पेन बनवला, त्याच्यावर टोपण लावलं आणि लिहायचं नाटक करत होतं. सर सांगतात पुढं आणि थोडा नंतर मी हा लिहितोय कुठं मला हसू येत होतं. तर हा सरांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता की मी लिहितोय. मला सरांचं नाव आठवत नाही कोणते सर होते. तर शिकवत आणि हा असा बोट उंचवून येत होता की हा खाली एक बोट म्हणजे खाली म्हणूनच एक होता बघतो. थोड्या वेळात पुढं आल्या आणि काय करतो तवा गाडी नंबर सांगा गप्पा नाही समजून तुम्हाला जिथे जायचं असेल मला फोन करा, मी तुम्हाला सांगतो. पण असं काय असं वळण की ते वळणाने केलं माझ्या शरीराचं चलन. त्या चढाने रचलं मी माझंच चलन आणि रचलेल्या सरणावरती पाहिलं मी स्वतःच मरण. याला कारण फक्त एकच होतं, मला लागलेलं व्यसन, मला लागलेलं व्यसन. मित्रांच्या प्रेमापोटी सोडला सिगरेटचा एकच धूर, मित्रांच्या प्रेमापोटी सोडला सिगरेटचा एकच धूर. तोच धूर घेऊन गेला मला खूपच दूर. जाताना रस्ता सापडत गेला, जाताना रस्ता सापडत गेला, येताना मात्र तोच रस्ता माझ्यासाठी बेमान झाला. याला कारण फक्त एकच होतं, त्याच वेळी मी गावाला स्पर्श केला, त्याच वेळी मी गावाला स्पर्श केला. माझा जवळ झालेला होता अंत, त्या अंताची कुणालाही होती खंत, त्या अंताची कुणालाही होती खंत. अरे खंत करायला मी तरी कुठे होतो संत, खंत करायला मी तरी कुठे होतो संत. संत असतो तर माता पित्याच्या नशिबी आली नसती कायमची रात्र
नशेमुळे मला जगण्याचं नव्हतं स्वातंत्र्य, नशेमुळे मला जगण्याचं नव्हतं स्वातंत्र्य. माझ्याप्रमाणे अशा कितीतरी मालवल्या ज्योती, माझ्याप्रमाणे अशा कितीतरी मालवल्या ज्योती, त्या कसल्या आल्या ज्योती, त्या तर बिना पेटलेल्या वाती. वातीनं पेटविता करू नका तुम्ही तुमच्या आयुष्याची माती. तुमच्या या मातीमुळे कितीतरी सुवासना निघाल्याच सती. याला पर्याय फक्त एकच आहे, आपण सर्वांनी मिळून करूया व्यसनमुक्ती. आपण सर्वांनी मिळून करूया व्यसनमुक्ती. त्यांच्याकडून वैभव तर्फेचा अप्पा आस्कर आणि गणेश फारुख शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. सगळ्यांचे आभार मानत आहे आणि सगळ्यांनी इतका प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आम्ही 2 महिने झाले आणि लय त्रास झाला. म्हणजे मुलींना जास्त फोन करावा लागला, तर इतका वैतागाला सुट्टी बरोबर वाटायला लय वेळा म्हणजे मुलींचा प्रतिसाद अजिबात नाही, मुलांचा होता तरी म्हणजे दरवेळी जर सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. कार्यक्रम घ्या शाळेत आणि मे मध्ये घेऊया. मला हात कापून देऊ नका. कपडे होते करपून गेले ते जबाबती पाणी 100 बसल्यानंतर बसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली धक्क्यात राहून पैसे नको सर मला पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. हा कला त्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. त्या 4 ते 5 लोकांना वरती बोलवलं. प्रशांत भोसले स्टेजवरती या. हा प्रशांत या लोकांनी त्यांच्या जागातून वेळ काढून एवढं सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. आपल्या सर्वांचं म्हणजे या 5 लोकांच्या उपयोगी बऱ्याच जणांनी व्यक्त केले असते त्यांचेही आभार, पण या स्पेशल 5 लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या एकदा आपल्या सर्वांना. पाय तुझे गुरु
5